तुम्ही काय बोलताय सा? महाराज तसं कुठलंच काम नाही करणार ज्यात देवाची इच्छा नसेल, कारण की ते स्वतः एक महाराज आहेत, देवाचे प्रतिनिधी आहेत. वही ना महाराज? चलताय घरला जाऊया. चल बाळा, चल घरला चल. चल चला. चल. बेला, बेला, बेला. नाही, तुम्ही इथं येऊन जे बी बेलाबद्दल बोललात आम्ही समज तिला सांगू, मग तीच ठरवल तिला तुम्हाला भेटायचं आहे की नाही. अगं या मुलीने भरलेल्या सभेमध्ये माझ्या वचनांची अवहेलना करून माझा खूप मोठा अपमान केला आहे. हिची जीभ खूप चुरूचुरू चालायला लागली आहे. हा हवन कुंड भडकला आहे. हिला शिक्षा अवश्य मिळायला हवी. आणि ही शिक्षा हिला तू देशील. सोड, सोड मला. मी त्या ताईचा उपकार आयुष्यभर नाही विसरू शकत, जिनं माझ्यासाठी आपल्या महाराजा संग लढाई केली. बेला, दे हात पुढं कर, हळद लावून देतो. जरा असं झोंबल पर होईल बरं. गार वाटते. तुमच्या समध्यांचा आभार. जर आज तुम्ही समधी नसता, मी त्या माणसांच्या जाळ्यात फसून वाटोळ झालं असतं. अरे वा ताई, तू मला तुझा भाऊ भी मानतेस, आम्हा समध्यासनी तुझं कुटुंब मानतेस आणि आभार भी मानायला लागलीस. बरं ठीक आहे, आजपासून नाही बोलणार. अन हा, आजपासून ना तू माझा भाव आहेस आणि नाही तुम्ही समदे माझं कुटुंब. कारण देव आहेत तुम्ही माझ्यासाठी. ज्या देवाची मी आयुष्यभर पूजा करीत होती, सकाळची पूजा केल्या बिगर दूध बी पीत नव्हती म्या. आज त्याच देवाच्या नावावर
माझ्या संग एवढं चुकीचं होणार होतं. पर ते लोक ज्या देवाला मानतात तो देव वेगळा आहे. आणि तू ज्या देवाची पूजा करतीस तो देव वेगळा आहे. म्हणजे हे बघ बाळा, देव एक शक्ती स्त्रोत आहे. तुला ज्याची पूजा करून ज्याच्यावर श्रद्धा ठेवून शक्ती मिळते, पुढे जाण्यासाठी परकास मिळतो, त्याची पूजा करावी. तो खरा देव आहे. पर हे लोक देवाच्या नावावर पाखंड आणि भीतीची शेती करतात. बेला, बेला घरला चल. मी धन्य झाले. देवानं माझ्या नातीची त्याच्या सेवेसाठी निवड केली आणि आता तिचं आयुष्य देवाच्या चरणी लीन होईल. तिच्या भक्तीनं देव प्रसन्न होऊन मला मोक्ष बी मिळेल. रामजी, मैं समध्यांची माफी मागते. माझ्याकडनं लय मोठी चूक झाली. तिथं मी जे काय बी बोलले ती समधी त्या यायची भावना होती, चुकीची होती, बरोबर होती, माहिती नाही. पण आता मला वाटतंय की मी हे समज बोलायला नको होत. काय करू, आपल्याला तर हेच सांगितलं जातं ना की देव ज्याला निवडतो त्याला आपल्या सेवेत ठेवून घेतो. पर आता मला कळलंय की खूप चुकीची होते मी. कोणाला मी जबरदस्ती देवच काय कोणाची बी सेवा करायला लावू शकत नाही. या समध्यांचा पश्चाताप म्हणून मी माझ्या नातीवर लई लई प्रेम करन. बाळा चल, रात्री उशिरापर्यंत जागून तुला छान छान गोष्टी सांगन. पुण्यांदा अशी चूक कधी बी करणार नाही मी. मला माफ कर बाळा, मला माफ कर. पण आजी, मला तुझ्या संग नाही यायचंय. मला माहितीये की तुझी चूक नव्हती, पण मला नाही जायचंय तुझ्या संग. बाय ग, मी जे काही बोलले शेकडो वर्षांपासून या असंच समजत चालत आलंय. बघायला गेलं तर मी अभि चुकीची नाही आहे. बाय ग, माझं सांगितलेलं ऐक जरा. पर मी मानतो तुमसने चुकीचं. तुमसने आणि तुमच्यासारख्या हजारो लोकांनी जे आपल्या घरच्या पोरीसने देवदासी संस्कार न फक्त स्वीकारायला लावतात, तर त्यासने प्रोत्साहन बी देतात, ज्यामुळे ती देवाच्या पायावर जाईल आणि तुमसने वैकुंठ प्राप्त होईल. पण आजी, आपल्या माणसासनी रडवून कुठलाच देव आनंदी होत नाही आणि कुठलंच वैकुंठ मिळत. म्हणूनच जर बेलाताईला तुमच्या संग नाही यायचं असेल तर ती नाही जाणार. तो तिचा प्रश्न आहे, हे तुम्ही बी स्वीकारा. बाय ग, घरी चल बाळा. नाही आजी, मला नाही जायचंय तुझ्या संग. मला नाही जायचंय बाळा. जिहि घट प्रेम न प्रीति रस, पुनि रसना नहीं
करते नर या संसार में उपजी भय बेकार, उपजी भय बेकार, उपजी भय बेकार। महाराज, रागावर नियंत्रण ठेवा. या लेपानेत आपला राग शांत होईल. तर ह्या सर्वांच्या वतीने माफी मागायला आला आहेस? नाही, हे सांगायला आलोय का काय बी झालं ना तरी ह्याच्या मधला एक बी माणूस गाव सोडून नाही जाणार. जो कायदा आज नाही आहे तो उद्या असेल. बंधनं असतील का कुणाचा हक्क कुणी हिरावून घेऊ शकणार नाही. आणि कायदा बी असेल का अशी लोक येऊन भांडू शकणार नाहीत. त्यासनी तर शिक्षा मिळायला हवी. ना काय बी असू दे, पण हे तुम्ही नाही ठरवू शकत आणि ना तुमचं कुठलं पुस्तक ठरवणार. मग कोण ठरवेल? आम्ही ठरवणार. असल्या मुलींना देवदासी बनवणं वर्जित आहे. तर तुम्ही असं कसं करू शकता? अशाने देवदासींच्या प्रतिष्ठेला कलंक लागेल. तुम्हाला जरी असं वाटत असेल तरी मी असं नाही होऊ देणार, कारण हा आमच्या श्रद्धेचा प्रश्न आहे. हे बरोबर नाही झालं. देव सुद्धा नाराज झाले असतील. ह्या गावातून एक दासी समर्पित नाही करू शकलो, ते सुद्धा आमच्या एका देवदासीच्या विरोध करण्यामुळे. नाहीतर आज ती त्यांच्या पायाखाली असती. कर्म, धर्म आणि संपूर्ण मनाने देवदासी आहे, तर देवाच्या चरणांपासून लांब पण नाही राहू शकत. आले महाराज. तू इथे काय करत आहेस माहित नाही तुला? देवाला स्वस्थ आणि सुंदर मनुष्य आवडतात. तुझा हा विद्रूप चेहरा लपव तुझ्या पदराने, आणि तुझा हा विद्रूप चेहरा घेऊन तू इथे नाही राहू शकत. मग मी कुठे जाऊ महाराज? एका देवदासीचं जीवन देवाच्या नावाने सुरू केलं जातं, आणि मग देवाच्याच पायांच्या आसपास, देवाच्या निवासस्थानाच्या आसपास, देवाच्या दर्शनासाठी आलेल्या लोकांच्या सहवासात जीवन घडवलं जातं. तर मग मी देवाच्या पायापासून कशी दूर राहू शकते? जिथे जायचंय तिथे जा, परंतु इथे आता नाही राहू शकत. तुझ्या फक्त एका चुकीच्या निर्णयामुळे तू देवाच्या आदेशाचा अवमान केला आहेस. महाराज, आम्ही एकदा देवदासी बनलो तर आमचं या जगात कोणीच नसतं, फक्त देवाच्या चरणांशिवाय. तर तुम्हीच सांगा, मी कुठे जाऊ? मूर्ख मुली, आम्हाला काय माहिती तुला कुठे जायचंय? खूप लहान होते तेव्हापासून देवदासी आहे. घर कुठे, कुटुंब कुठे, गाव कोणते, आई बाबा कोण आहे, काहीच माहिती नाही. मी कुठे जाऊ? मग साताराच्या गल्ली बोळामध्ये भीक मागत फिर तू. इथे तुझ्यासाठी अजिबात जागा नाहीये, आणि हीच तुझ्या केलेल्या चुकीची शिक्षा देखील आहे. शिक्षा तर खूप वेळा मिळाली आहे महाराज,
पण कधी मला काढलं नाही. यावेळी पण मला इथून नका बाहेर काढू. कात्या, कात्या, वय महाराज, कुठे होतास तू? मी इथे बाहेर साफसफाई करत होतो. या मुलीला धक्का मारून इथून बाहेर काढ. वय महाराज, ये चल, नाही उठ, नाही उठ, निघ इथून, नाही. उठ, चल चल चल, महाराज, चल चल, महाराज मी पाया पडते तुमच्या. मला इथून निघ, नका निघ. बाहेर अगं, काढू. चल. महाराज. निघ इथून, निघ. पुन्हा लेप लाव. आमचा क्रोध शांत होणं खूप गरजेचं आहे. महाराज, तुम्ही माझ्यासोबत चांगलं नाही केलं. तुम्ही मला सोडलं, पण मी हे शहर सोडून नाही जाणार. या जगात देवाचे खूप निवास आहेत. मी तिकडे जाईन. आयुष्यभर भक्ती केली आहे, त्यामुळे मी भीक नाही मागणार. पण तुम्ही माझ्यासोबत चांगलं नाही केलं. नाही केलं तुम्ही माझ्यासोबत चांगलं. अद्भुत, अद्भुत. आमचा क्रोध शांत होत आहे. बेला ताईला लोकांनी गरम भस्म लावला होता, त्यामुळे तिचा हात पाय भाजले. वैद्य बुवांकडनं औषध घेऊन लवकर निघूया. मग मला शाळेला बी जायचं आहे. ठीक आहे? वय ठीक आहे. देवाच्या कोणत्या ना कोणत्या घरात मला जागा मिळेलच. ताई, काय झालं? तू तुझा चेहरा का लपवतेस? कारण माझा चेहरा जळालाय. कसं? बेलाला देवदासी बनण्यापासून वाचवल्याबद्दल महाराजांनी मला ही शिक्षा दिली आहे. ताई, आम्ही वैद्य बुवांकडेच जातोय. तू बी चल की, उपचार होईल. चल चला. नाही, मला कुठल्याच उपचारांची गरज नाहीये. मला तर हे पाहायचंय की देव मला या रूपात स्वीकारणार आहे की नाही. ताई, तो देव आहे, तो समद्यांचा स्वीकार करतो. नाही माहित, पण महाराज म्हणत होते की देवाला कुरूप लोक आवडत नाहीत. मला हेच पाहायचंय की कोणता देव मला स्वीकारतोय ते. ताई, तुझी तब्येत बरी नाही आहे. तू आमच्या घरला चल की. मी कोणाच्याच घरी नाही जाऊ शकत. देवाचं घर हेच माझं घर आहे. दुसऱ्या कुणाच्या घरी जाणं पाप आहे माझ्यासाठी. ताई, असं नाही आहे. तुझी तब्येत बरी नाही आहे. तू आमच्या घरला आली पाहिजेस. मी तुमच्या सोबत नाही येऊ शकत. तू तुझं कर्तव्य पार पाडतोयस, मला माझे पार पाडू दे. पण ताई, ताई, भीम, जाऊ दे त्यासनी. मग ती ताई आता कुठं आहे? माहित नाही. मी तिला लय सांगितलं, पण ती घरी यायला तयारच नाही. माहित नाही कुठं गेली असेल. बेला, हे घे औषध पी. जरा कडू असेल पर लवकर आराम मिळेल तुला. घे, लवकर हात पाय बरे होतील तुझं. पी ग बाळा. तिने माझी किती मदत केली आहे. तिच्यासाठी मी काहीच नाही करू शकत. बाळा, ती देवाला सोडलेली आहे आणि त्याच देवाच्या आजूबाजूला तिनं आपली आतापर्यंतचं जीवन काढलं आहे. तसे लय साधू आहेत, ते कोणाच्या घरला नाही जात, कारण त्यांनी समद्याचा त्याग केलेला असतो. जे देवाचं घर असतं त्यालाच ते आपलं घर समजतात. तसंच देवदासीचं बी असतं. या त्यासनी लहानपणी देवाकडे सोडलं जातं या, आणि मग देवाच्या घरालाच ते आपलं घर समजू लागतात. त्यामुळे त्यासनी
त्यांच्या इच्छेवर सोडलं पाहिजे. मारा, पकडा तिला. मारा. अरे तू महाराजचं बोलणं नाही ऐकणार. मारा, पकडा तिला. पकडा 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 तिला. महाराजनीच बर्बाद करणार तू. मारा. बदनाम कर दे. ही पापीण आहे. पकडा हिला तिला. जिवंत सोडू अरे नका. पकडा तिला कोणीतरी. मारून टाका हिला. मारा तिला.